सभापती धन्यवाद. 260 अन्वय सत्तारूढ पक्षाच्या प्रस्तावावरती मी बोलण्यासाठी उभा आहे. सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कार्य करत असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या समक्ष नेतृत्वाखाली महायुती सरकार महाराष्ट्राच्या विकासाला नवा शिखरावर घेऊन जात आहे. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी अभिनंदन करतो. आज नियम 260 अंतर्गत उपस्थित करण्यात आलेला विषय हा केवळ मुंबई MMRD किंवा PMRD पुरता मर्यादित नसून महाराष्ट्राच्या भावी शहरी विकास आराखडा आहे. महायुती सरकारने मागील काही वर्षात विकासाची जी व्यापक दृष्टी ठेवून काम केले आहे ती आज प्रत्येक नागरिकाला अनुभवाला मिळत आहे. पूर्वी शहराच्या विकासासाठी चर्चा फक्त घोषणामध्ये होत असे, मात्र महायुती सरकारने विकास प्रत्यक्ष जमिनीवर उतरून दाखवला आहे. पर्यावरण आधुनिक आणि नागरिक केंद्रित शहर उभारण्याचा संकल्प सरकारने कृतीतून सिद्ध केला आहे. मुंबई MMRD आणि PMRD क्षेत्रात मेट्रो, कोस्टल रोड, अट्टल सेतू, विस्तारित असे रस्ते, उड्डाणपूल, मल्टी मॉडेल वाहतूक व्यवस्था, नवीन रेल्वे जोडणाऱ्या अशा अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधा वेगाने पूर्ण होत आहेत. त्यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि प्रदूषण होत आहे. गृहनिर्माण आणि झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रातील सरकारचे अभूतपूर्व पावले उचलले आहेत. भेंडी बाजार पुनर्विकास, धारावी पुनर्विकास आणि विविध SBT प्रकल्पाच्या माध्यमातून केवळ इमारती बांधणे काम होत नाही, तर लाखो कुटुंबाचे जीवनमानात आमूल बदल घडविण्याचे काम सुरू आहे. आधुनिक घरे, प्रस्थ रस्ते, शाळा, आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या संधी निर्माण करून नागरिकांना समाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य सरकार करत आहे. पूर्ण विकासाला चालना देण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कर्ज मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. सहकार गृहनिर्माण संस्था पुनर्विकासासाठी बँकेला नोडल एजन्सी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे हजारो जुन्या इमारतीचा पुनर्विकासाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. BDGचा पुनर्विकास प्रकल्प हा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न होता. महायुती सरकारने त्याला गती देत पुनर्विकास करण्याच्या प्रत्यक्ष कामाला चालना दिली. ही केवळ पूर्ण बांधणी नसून लाखो नागरिकांच्या जीवनातला परिवर्तन घडविण्याचा ऐतिहासिक प्रतिक्रिया आहे. मुंबई पोलिसांचे राज्य सुरक्षेचे असलेले योगदान अमूल्य आहे. त्यांचा निवासाचा प्रश्न सोडवण्यासाठी दीर्घकालीन, मध्यकालीन आणि तात्काळ अशा 3 टप्प्यात पुनर्विकास निर्णय घेऊन सरकारने पोलिसांना, कुटुंबियांना, जीवनाला प्राधान्य दिले आहे. पुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन MMRDच्या माध्यमातून नवीन विकास आराखडा, रिंग रोड, नियोजनबद्ध नागरीकरण आणि भविष्यातील वाहतूक विचार करून नियोजन सुरू करण्यात आले आहे. सरकारी गृहनिर्माण संस्था आणि गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीचे स्ट्रक्चर ऑडिट करून सुरक्षित पुनर्विचार करण्याच्या दिशेने सरकार सकारात्मक पावले उचलत आहे. आरोग्य क्षेत्रात सरकारने अभिनव उपक्रम राबविला आहे. मुंबईमध्ये मोबाईल मेडिकल युनिट सुरू करून नागरिकांच्या दारात आरोग्य सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतला. विशेष ज्येष्ठ नागरिक, अतिदुष्ट, दुर्बळ, अटक आणि झोपडपट्टी भागातील नागरिकांना या योजनेचा मोठा लाभ होत असल्यामुळे शेवटी एवढेच मी म्हणेन की हे सरकार केवळ आश्वासनं देणारे सरकार नाही, तर दिलेला शब्द पाळणारे आणि नियम घेणारे आणि निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करणारे सरकार आहे. विकसित महाराष्ट्र, आधुनिक शहरे, झोपडपट्टीमुक्त महानगरे आणि सर्वसामान्य नागरिकांचे उचलणारे जीवनमान महायुती सरकार ध्येय असून त्याने दिशेने हे सरकार यशस्वीपणे वाटचाल करत आहे. याबद्दल मी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार तसेच संपूर्ण महायुतीचे सरकारचे मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि या विषयातील चर्चेला माझा पूर्ण विराम. जय हिंद, जय महाराष्ट्र.